नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून आज हाय व्होल्टेज ड्रामा झाला आणि भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाहीच आहे। तसंच नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होते आणि त्याच्यामुळे गणेश गीतेंनी माघार घेतलेली आहे। गोकुळ गीतेंनी मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आणि त्याच्यामुळे ते सुद्धा निवडणूक लढणार आहेत। कुणाल दराडे यांनी धमकावल्याचा गोकुळ गीते यांनी आरोप केलेला आहे। दराडे यांनी माझा बाप काढला आणि त्यामुळे मी माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका गीते यांनी घेतली आहे। तर फडणवीस, महाजन आणि चव्हाणांच्या प्रयत्नांनंतर सुद्धा गीते यांनी माघार घेतली नाही। गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देत आहे। तुला माघार द्यायची आता नाही आपल्याला माघार द्यायची आहे। माझी पण इच्छा होती गिरीश भाऊंचा शब्द पण त्यांचा नाही आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो। तुला धमकी कोणी दिली? दराडेचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल? दराडेंचा भाऊ मला कॉल करून म्हणतो तू म्हातारा झाला का? अरे तुझा भाऊ 74 वर्षाचा आहे ना उमेदवार। नाही पण ते जाऊ दे, आपण भाऊंना शब्द दिलेला आहे तू आणि माघार देऊन टाक। नाही तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल। मला पण भाऊंचा शब्द मोडायचा नव्हता पण ज्यावेळेस माझा बाप काढला जातो त्यावेळेस मी नाही आपण पक्षाची एक निष्ठा आहे आणि आपल्याला माघार द्यायची। तर दराडे यांनी केलेल्या मनधरणीनंतर सुद्धा गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये। ते अजूनही उमेदवारीवर ठाम आहेत आणि तुम्हीच आम्हाला आता संधी द्या। गोकुळ गीते यांनी दराडेंकडे विनंती केलेली आहे। घरात एक आमदार असताना दुसऱ्या आमदाराची गरजच काय असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय। तर गोकुळ गीते यांनी दराडेंना टोला सुद्धा लगावलाय। दराडे आणि गीते यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। नमस्कार भाऊ। नमस्कार, आमदार किशोर भाऊ दराडे बोलताय, बोला। गोकुळजी कुठे? मी निपडलाय का हो भाऊ? अहो मी गणेश भाऊ बसलो तुम्हाला सांगितलं नाही? काय गणेश भाऊ मी बसलो तुम्हाला सांगितलं नाही? कुठे? सांगण्यात दिली परवा? नाही मला नाही काही सांगितलं। आमची चर्चा झाली। बरं, कशासाठी? हेच गणेश भाऊ म्हटलं का मला पक्ष करायला क्लिअर होता, मला पक्ष बोलते लोक पक्ष त्यांचं करा। भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे। आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय। मी म्हातारा नाही झालो पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते। ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही। मी बघा मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं। तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होत्या, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे, अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे। उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल। अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका। उलट आम्ही फ्रेम करू का दराडेंच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली। मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना, आम्ही कुठे काही भूमिका आमच्या काय असं काही नाही। भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे। कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांची पण कामं करायचे। जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे। तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली बघता, माझी बघता, आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे। मग आता द्या तुम्ही ती संधी, लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू, बस अजून काय सांगू। आणि जिथे पुढे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार, तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू। मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्या सोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील। पद काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या। हे बघा भाऊ 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या।
पण जर उमेदवार जो असताना हे बघा, ज्याच्या नशिबात भाग्यरेखा काय आहे ती 22 तारखेला कळत. आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही ही संधी मला द्या. अरे पण तू परत उद्या म्हणा आम्हाला त्या म्हटले सुद्धा जास्त नको म्हणा. नाही नाही म्हणून नाही. आमची जाऊ नाही, आम्ही कधी म्हणणार नाही असं. मी कोणाजवळ बोललो पण नाही. आम्ही ठरवलंय, म्हणजे मी गणेश दादाला आग्रह होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तू म्हणे मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबवू शकत नाही. आणि तू ते म्हणतो एक म्हणजे होतं ते स्वतःची प्रगती केली. नाही भाऊ, जे हे बघा, नाही 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 असं नाही भाऊ. ही निवडणूक आहे. या प्रक्रियेत या गोष्टी चालणार. तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही 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 भाऊ, ही निवडणुकीचा कालावधी नाही 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 असं नाही. नाही नाही चिखलपेट केलीच नाही मी. फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला, संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी काही. आपल्याला या लेवलला जायचं नाही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. चालेल भाऊ, चालेल, ठेवू का?